श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या चैत्र पौर्णिमा आहे. मराठी हिंदू नववर्षातील ही पहिलीच पौर्णिमा आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असते. चैत्र पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची तिथी मानली जाते, कारण या पौर्णिमेच्याच दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला होता आणि म्हणून दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमानांचा जन्म उत्सव हा साजरा केला जातो. या चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ 1 एप्रिलला सकाळी 7:06 होणार आहे आणि समाप्ती 2 एप्रिलला सकाळी 7:41 होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये चैत्र पौर्णिमा ही 2 दिवस असणार आहे. आता चैत्र पौर्णिमेला आपण आई भगवतीची, आपल्या कुलदेवीची सेवा, उपासना, कुळाचार करत असतो. मग तो कधी करावा तर पहा, उद्या 1 एप्रिलला संपूर्ण दिवसभर पौर्णिमा तिथी असणार आहे आणि म्हणून आपण बघा प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण पूजासुद्धा करत असतो. तर ती सत्यनारायण पूजा जी आहे तर ती आपल्याला उद्या 1 एप्रिलच संध्याकाळी करायची आहे. आई भगवतीची म्हणजे आपल्या कुलदेवीची जी काही सेवा, उपासना आपण करणार आहे, जसे की देवीची ओटी भरणे, तर ते सर्व काही सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला उद्याच 1 एप्रिललाच करायच्या आहे. कारण 2 एप्रिलला सकाळी 7:41 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. म्हणून पौर्णिमेचे जे काही उपाय आहेत, ज्या काही सेवा आहे तर त्या आपल्याला उद्याच करायच्या आहे. फक्त हनुमान जयंती जी आहे तर ती आपण 2 एप्रिलला साजरी करणार आहे, कारण भगवान हनुमानांचा जन्म हा चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी झाला होता आणि म्हणून आपण ही हनुमान जयंती जी आहे तर ती उद्या साजरी करणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बघा, अनेक जणांच्या कमेंट्स आल्या आहे की हनुमान जयंतीचा उपवास हा नक्की कधी करावा. तर बघा, पंचांगानुसार हनुमान जयंतीचा उपवास जो आहे तर तो 1 एप्रिलला म्हणजेच उद्या बुधवारी करायचा आहे आणि 2 एप्रिलला सकाळी तुम्ही हनुमानांची विधिवत पूजा अर्चा करून हे व्रत सोडू शकता. आपल्या हिंदू धर्मामध्ये जी चैत्र पौर्णिमा आहे तर या तिथीचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे. या दिवशी जगाचे रक्षणकर्ता भगवान विष्णू आणि धनाची देवी लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी यांची पूजा विधीनुसार केल्याने देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि चैत्र पौर्णिमा हा दिवस, ही तिथी धन, समृद्धी आणि विपुलतेसाठी, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली काळ मानला जातो. या दिवशी आपली कुलदेवी माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय जे आहेत तर ते केले जातात. हे उपाय केल्याने संपत्तीची देवी आपल्यावर संपत्ती आणि समृद्धीचा वर्षाव करते, कारण या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करणे हे खूप सोपे असते, कारण माता लक्ष्मी पौर्णिमा तिथीला पृथ्वीवरती भ्रमण करत असते. जो व्यक्ती तिची सेवा, उपासना, उपाय करतो ती त्या व्यक्तीला धन, धान्य, समृद्धी प्रदान करत असते. धार्मिक दृष्टीने चैत्र पौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या चैत्र पौर्णिमेला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. करोडपती होण्याची इच्छा पूर्ण होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. कुटुंबाची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला सकाळीच घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत? हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटन देखील
क्लिक करा। तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहेत, जी सेवा सांगणार आहे, तर हे उपाय आपल्याला उद्या 1 एप्रिलला बुधवारी चैत्र पौर्णिमेला करायचे आहेत। कारण पौर्णिमा तिथी ही सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे आणि म्हणून हा उपायसुद्धा आपल्याला उद्याच करायचा आहे। सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर आपल्याला एक वस्तू मी सांगणार आहे, तर ती घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहेत। जर तुम्हाला उद्या 1 एप्रिलला हा उपाय करणं शक्य झालं नाही, तर मग तुम्ही 2 एप्रिलला सकाळी 8च्या अगोदर हा उपाय करायचा आहे। कारण सकाळी 7:41 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे आणि ही पौर्णिमा तिथी संपायच्या अगोदर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही उद्याच केला तरीसुद्धा चालेल। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मीची, भगवान कुबेरांची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते। कारण हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप शुभ मानला जातो। परंतु चैत्र पौर्णिमा जी असते ना, ती खूप महत्त्वाची तिथी असते। इतर पौर्णिमेपेक्षा या पौर्णिमेला लक्ष्मीचा प्रभाव हा खूप जास्त असतो। सोबतच या दिवशी कुलदेवीसुद्धा आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते। कारण आपण या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्रसुद्धा साजरी करत असतो आणि आपल्या कुलदेवीचा कुळाचार करण्याचा हा शेवटचा दिवस असतो। म्हणजे चैत्र पौर्णिमेला आपण देवीचा कुळाचार करत असतो। बरेच जण शारदीय नवरात्रीला कुलदेवीची पूजा करत असतात, ओटी भरत असतात, परंतु काही घरांमध्ये बघा चैत्र पौर्णिमेला, चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा कुलदेवीची पूजा करत असतात। कुलदेवीचे स्थान हे आपल्या घरात, आपल्या आयुष्यात खूप मोठे आहे। ज्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद असतो ना, त्या घरात कधीही संकट, अडचणी हे जास्त काळ टिकत नाही आणि म्हणून या चैत्र पौर्णिमेला होईल तेवढी सेवा आपल्याला आपल्या कुलदेवीची करायचीच आहे। जर तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरली नसेल, तर तुम्ही उद्या चैत्र पौर्णिमेला नक्कीच ओटी भरू शकता। ओटी कशी भरायची याचे इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तिथून जाऊन तुम्ही त्या पद्धतीने ओटी भरू शकता। तसेच कुलदेवीला आपल्याला 21 लवंगांची माळासुद्धा अर्पण करायची आहे। तो आपल्या आई भगवतीचा कुळाचार आहे, त्यामुळे तुम्हाला बघा कुलदेवीला 21 लवंगांची तुम्ही पांढरा धागा घेऊन त्यामध्ये 21 लवंग तुम्हाला बांधायचे आहेत आणि ही माळ तुम्हाला कुलदेवीचा फोटो असेल, टाक असेल तर तिथे अर्पण करायचे आहेत। आता दुसऱ्या दिवशी या लवंगा तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही स्वतः घरातील प्रत्येक व्यक्तीने एक एक लवंग खाऊन घेतली तरीसुद्धा चालेल। त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती आपल्याला कुंकुम अर्चन जे आहे तर ते करायचंच आहे। कुंकुम अर्चन करायला या दिवशी खूप जास्त महत्त्व आहे। कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ही सेवा अतिशय महत्त्वाची आहे। म्हणून टाक असेल तर टाकावरती कुंकुम अर्चन तुम्ही नक्कीच करू शकता। आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, हा उपाय चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरातील स्त्री आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, वारंवार आर्थिक अडचण येत असेल, तुमच्या कुटुंबाची भरभराट होत नाही, घरामध्ये पैसा टिकत नाही, छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे परंतु त्यामध्ये अडचण येत असतील, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही, पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातून बाहेर जात असेल, म्हणजेच घरामध्ये प्राप्त झालेली लक्ष्मी ही टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही। आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असतो का, तर अजिबात नाही। तर घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी, आनंदसुद्धा असणं तेवढंच महत्त्वाचं आहे। जर आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असेल, एक प्रकारचे सकारात्मक वातावरण असेल, तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात। आपल्याला पैसा तर हवा आहे, परंतु त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी टिकून ठेवण्यासाठी, लक्ष्मीला स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। आणि म्हणून या चैत्र पौर्णिमेला काही उपाय जे आहेत, तर काही ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्याला आवर्जून करायच्या असतात। कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं, आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीही वाया जात नाही। तसेच हा उपाय केल्याने घरातील वाद, विवाद, क्लेश हे देखील दूर होतात आणि घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या चैत्र पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे,
उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमचे घर आणि परिसर हा स्वच्छ करून घ्यायचा आहे. कारण असे मानले जाते की देवी लक्ष्मी स्वच्छ ठिकाणी राहते आणि म्हणून हा उपाय करण्यापूर्वी, पूजा करण्यापूर्वी तुम्हाला तुमचं घर हे पूर्णपणे स्वच्छ करायचं आहे. स्वच्छता म्हणजे नकारात्मक ऊर्जेपासून बचाव करणे आणि समृद्धीचे स्वागत करणे. म्हणून सर्वप्रथम घर स्वच्छ करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका तांब्याच्या कलशामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, गोमूत्र असेल तर ते टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे तर हे आपल्याला आपल्या उंबरट्यावरती, उंबरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला पुसून काढायचं आहे. यामुळे आपल्या घराच्या बाहेर जी काही नकारात्मकता असते तर ती निघून जाते. ती नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. हळदीचं लेपन करताना एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्या. त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. तुमच्याकडे गुलाबजल असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि अशी हळदीची पेस्ट तुम्हाला बनवायची आहे आणि त्याचं लेपन जे आहे तर ते उंबरट्यावरती करायचं आहे. उंबरटा जो आहे तर तो तुम्हाला हळदीने सारवून घ्यायचा आहे. यानंतर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे. शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप नसेल तर तेल घालायचं आहे आणि यानंतर असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा दिवा तांदळावरती ठेवून प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केला की त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 लवंगा लक्ष्मी प्राप्तीसाठी, लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी टाकायच्या आहेत. यानंतर तुम्हाला वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. कुंकवामध्ये पाणी टाकून त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि यानंतर या कुंकवाच्या गंधाने तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती, जिथे तुम्ही हळदीचं लेपन केलं आहे तर तिथे उंबरट्यावरती डाव्या आणि उजव्या साईडला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वस्तिक हे भगवान विष्णूंचे आसन आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी बघा, आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करत असतो आणि जेव्हा असं स्वस्तिक आपण आपल्या घराच्या उंबरट्यावरती काढतो ना, तेव्हा देवी लक्ष्मी आपल्या घरात अखंड वास करते आणि तिच्या कृपेने घरातील दरिद्रता, नकारात्मकता, गरिबी ही देखील दूर होते. यानंतर त्याच उंबरट्यावरती तुम्हाला मधोमध, जिथे आपण उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलं आहे तर तिथे मधोमध तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला 8 कुंकवाची बोटं जी आहेत तर ती ओढून घ्यायची आहेत. देवी लक्ष्मीची 8 रूपं जी आहेत तर ती वेगवेगळ्या प्रकारच्या समृद्धीचे प्रतीक आहे. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या 8 रूपांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि यामुळे कुलदेवीसुद्धा आपल्या घरावर, आपल्यावर प्रसन्न होत असते. आता जो आपण कुंकवाचा गंध तयार केला आहे त्याच गंधामुळे तुम्हाला बोट बुडवायचं आहे आणि पहिलं बोट हे उंबरट्यावरती तुम्हाला मधोमध ओढायचं आहे. ज्या प्रकारे आपण कलशावरती 5 बोटं ओढत असतो त्याच प्रकारे तुम्हाला पहिलं बोट ओढायचं आहे. पहिलं बोट ओढल्यानंतर तुम्हाला म्हणायचं आहे अधिलक्ष्मी. दुसरं बोट ओढल्यानंतर धनलक्ष्मी, नंतर धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला कुंकवाचे 8 बोटं ओढत असताना या 8 लक्ष्मीचं म्हणजे अष्टलक्ष्मीची नावं जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहेत. आणि जिथे तुम्ही ही अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढलं आहे तर त्यावरती हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून तुम्हाला पूजा करायची आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. असे म्हटले जाते की या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा केल्याने संपत्तीची कधीही कमतरता ही आपल्याला भासत नाही. घरामध्ये अन्नधान्य हे कायम टिकून राहते. व्यक्तीला ऐश्वर्य, सुख, समृद्धी प्राप्त होते. तसेच कुटुंबाची, मुलांची, पतीची प्रगती देखील होत असते. त्याचबरोबर तुम्हाला जो आपल्या मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या प्रवेशद्वारावरती सुद्धा हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे. हळदीने काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली कुंकवाने तुम्हाला ओम विष्णवे नमः हा मंत्र लिहायचा आहे किंवा शुभ आणि लाभ असं तुम्हाला लिहायचं आहे. यामुळे आपल्या घरातील सर्व दोष, नकारात्मकता जी आहे तर ती दूर होत असते. सोबतच या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा केली जाते. आपल्या स्वयंपाकघराची पूजा केली जाते. जिथे अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून प्रसन्न होत असते. म्हणून कुंकवाने एक स्वस्तिक आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा काढायचं आहे. आपल्या स्वयंपाकघराची सुद्धा तुम्हाला दिवशी पूजा करायची आहे.
यामुळे घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही, खाल्लेल्या अन्नातून बाधा होत नाही. त्याचबरोबर उद्या चैत्र पौर्णिमेला तुम्हाला कमळगट्ट्याच्या माळेवरती 108 वेळा ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. लक्ष्मी अष्टाक्षरी मंत्र आहे. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा मंत्र खूप शक्तिशाली मानला जातो. लक्ष्मीला खुश करण्याचा हा सर्वात प्रभावी मार्गांपैकी एक आहे आणि म्हणून तुम्ही हा मंत्र जो आहे तर तो आवर्जून पठण करायचा आहे. सोबतच तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी प्राणी आणि पक्ष्यांना, विशेष करून गायी आणि कावळ्यांना अन्न द्यायचं आहे. आई भगवतीचा आशीर्वाद घेण्यासाठी हे एक खूप शुभ कार्य मानले जाते. तर हे काही प्रभावी उपाय आहेत, या काही सेवा आहेत, तर ते तुम्हाला उद्या चैत्र पौर्णिमेला करायच्या आहेत. उद्या तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही 2 एप्रिलला सकाळी 8 वाजण्याच्या अगोदरसुद्धा ह्या सेवा करू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.